अहिल्यानगर चिचोंडी पाटील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन रविवारी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले। रयत शिक्षण संस्थेच्या चिचोंडी पाटील शाखेच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी 16 तारखेला सकाळी उद्घाटन रयतचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी कोनशिला अनावरणही झाले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट भगीरथ शिंदे होते। यावेळी महेंद्र शेठ घरत, सतीश कुमार खडके, रयतचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, दादाभाऊ कळमकर, चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार, मीनाताई जगधणे, ज्ञानदेव मस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबासाहेब भोस आदी उपस्थित होते। शाळेची इमारत माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ यांच्या सहभागातून उभी राहिली आहे। यावेळी बोलताना चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार म्हणाले की शाळेची सुंदर वास्तू उभारण्यात केवळ ग्रामस्थांनीच नाही तर रायगड जिल्ह्याचे रमेश शेठ ठाकूर सारख्यांनी मोलाची मदत केली आहे। ते खासदार होते पण त्यांना राजकारणात रस नाही तर समाजकारणात रस आहे। ते दरवर्षी रयत शिक्षण संस्थेस कमीत कमी 5 कोटी रुपयांची मदत करतात। यावेळी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की संस्था शिक्षणाचा दर्जा उंचविण्याचा प्रयत्न करत आहे। आत्ताच काही वक्त्यांनी नवीन AI तंत्रज्ञान विषयासंबंधी मते मांडली। त्या दृष्टीने लवकरच रयतच्या सर्व शाळांमधून AI तंत्रज्ञान शिकण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी स्वागत केले। स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक केले। खऱ्या अर्थाने आज आमच्या चिचोंडी पाटील ग्रामस्थांसाठी अतिशय अविस्मरणीय हा क्षण आम्ही या ठिकाणी पाहतोय। या इमारतीच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांनी आणि थोर देणगीदारांनी तब्बल 3.5 कोटी रुपये देणगी दिली। रयत शिक्षण संस्थेने सुद्धा खूप मोलाचं मार्गदर्शन केलं। या मार्गदर्शनासाठी सहकार्यासाठी आवर्जून प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला सहभाग असणारे आशुतोषजी काळे आणि दादाभाऊ कळमकर यांचा मोलाचा सहभाग मिळाला। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आदरणीय साहेब 1 गोणी 300 रुपयाची आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांनी 51 लाख रुपये असं 300 रुपयापासून 51 लाखापर्यंत या ठिकाणी देणगीदारांचे हात या ठिकाणी लाभलेले आहेत। सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्व देणगीदारांचं स्वागत करायचं आहे। विद्यालयाचं बांधकाम चालू असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं असे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे सर, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आप्पासाहेबजी पवार, ॲडव्होकेट हजारे साहेब, माजी प्राचार्य SS कोकाटे सर, माजी प्राचार्य HG कोकाटे सर आणि विद्यमान प्राचार्य शिंदे सर यांनी सुद्धा मागील 3-4 वर्षापासून जे विद्यालयाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करून या ठिकाणी संपूर्ण कार्य या ठिकाणी पूर्ण केलं। खऱ्या अर्थाने साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर साहेब साधारण 1982 आणि 84च्या दरम्यान या ठिकाणी अंदाजे काही लोक सांगतात तुम्ही पहिल्यांदा वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झालात आणि त्यावेळेस तुम्ही कडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही या नगर मार्गे आणि आमचे या चिचोंडी पाटील नगरी मार्गे आपण कडेला चालले होतात। त्यावेळेचे पंचायत समितीचे पहिले सभापती गिरधर शेठ चौधरी आणि त्यावेळेचे युवा कार्यकर्ते MP भद्रे यांनी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी तुमचा ताफा अडवला आणि त्या ठिकाणी स्वागत केलं आणि आज तब्बल 42 वर्षांनी हा स्वरक्षण या ठिकाणी आम्ही अनुभवतोय। 42 वर्षांनी हा देशाचा योद्धा या ठिकाणी आल्याबद्दल सर्व ग्रामस्थांना मागील 4-5 दिवसापासून खूप उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होत आहे। खऱ्या अर्थाने 38व्या वर्षी
महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री पदाचा मान साहेब आपणास मिळाला. आपल्या हातून अनेक असे कार्य झाले आणि कार्य होत असताना आपण या ठिकाणी किल्लारीचा भूकंप पाहिला असेल. त्याचबरोबर मुंबई बॉम्बस्फोट आसन यांनी संपूर्ण देश हळहळला होता आणि त्याही परिस्थितीतून आपण त्यांना बाहेर काढलं. महिलांसाठी या ठिकाणी तुम्ही 50% आरक्षण दिलं. त्याचबरोबर 72,000 कोटीची कर्जमाफी दिली आणि खऱ्या अर्थाने हे सर्व कार्य करत असताना तुमच्या नावाचा माझ्या आजोबांनी माझं नाव शरद पवार ठेवलं, शरद ठेवलं. योगायोगाने आमचं नाव बी पवारच होतं. तुमच्यामुळं मी तुमच्या नुसतं नावाचं साम्य असल्यामुळं मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला 2दा या चिचोंडी पाटील गावचं प्रथम नागरिक होता आलं. हे फक्त तुमच्या नावामुळंच होता आलं. खऱ्या अर्थाने साहेब मला आवर्जून सांगूशी वाटतं. खऱ्या अर्थाने तुमचं हे कार्य बघून आपल्या समोर सूर्यासमोर मी काजव्यासारखं चमकल्यासारखं मला या ठिकाणी वाटतंय. खऱ्या अर्थाने ऊर भरून आले सर्व. हे तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वागत करत असताना माझ्यावर जबाबदारी आहे. ज्या वेळेस स्कूल कमिटीच्या बांधकामासंदर्भात पाठपुरावा घ्यायला त्याचबरोबर कार्यक्रमाची तारीख ठरवायला आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व पदाधिकारी त्याचबरोबर स्कूल कमिटी सदस्यांना आवर्जून वेळ दिला. गोरगरिबांचे कैवारी कशामुळे म्हणतात या ठिकाणी आम्ही स्वतः प्रत्यय पाहिला. चिचोंडी पाटीलमध्ये 24 ऑक्टोबरला जी उमाताई पवार यांची दुर्दैवी घटना घडली आणि मी सिल्वर ओकला आमचे पदाधिकारी घेऊन साहेबांना निवेदन द्यायला गेलो. साहेबांना निवेदन सांगताच असे उमाताई अंगणवाडी सेविका यांच्यावर असा अत्याचार झाला हे सांगताच साहेबांनी निवेदन वाचलं आणि संबंधिताला अटक झाली का हे मला पहिल्यांदा विचारलं. खऱ्या अर्थानं हे सगळं ऐकून इतका कर्तव्य दक्ष नेता हे आपल्याला या ठिकाणी आज लाभला. या ठिकाणी मला त्याचं खूप या ठिकाणी स्वागत करूशी वाटतं आणि मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी विनंती करू इच्छितो. या ठिकाणी आमचा परिसर तसा हा ड्राय परिसर आहे नगर तालुक्यातील आणि या ठिकाणी चहा पानाचे टपऱ्या चहाचे दुकाने यापेक्षा दुसरा व्यवसाय मोठा नाही. या ठिकाणी भविष्यात आपल्या माध्यमातून चांगलं काहीतरी कार्य व्हावं यासाठी विनंती करतो आणि आमच्या या विद्यालयाला 10वी आणि 12वी हे आर्ट्समधून आहे ते विज्ञान शाखेतून चालू होईल अशी मी ग्रामस्थांची वतीने विनंती करतो आणि आपण या ठिकाणी आजच्या कार्यास या ठिकाणी टाइम दिला त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या या महान कार्यास विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. संस्था आणि हा कार्यक्रम करण्यासाठी अनेकांनी हातभार आणि मला 2च वर्षी तिथे अनेक अंशामध्ये एक सरळ सवाल सुटला. तिथे गावचे सरपंच आणि त्यांनी याच्यामध्ये कष्ट केले. चांगली गोष्ट आहे. हे काम तुम्ही लोकांनी खाल्ल्यावर घेतलं आता थांबायचं यशस्वी यायचं. हा सगळा परिसर त्याचा चेहरा बदलेल त्याचा याची काळजी घ्यायची आणि हे काम तुम्ही करता बघून सगळे स्थानिक लोक तुम्हाला अंतःकरणापासून साथ देतील हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.